नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अनिल सदाशिव झळके, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर. मागील भागांमध्ये आपण शेअर बाजाराच्या प्राइसचं विश्लेषण करण्याच्या संबंधित टेक्निकल अनालिसिस कसं केलं जातं याविषयीची माहिती आपण घेतली. परंतु प्रत्यक्षात टेक्निकल अनालिसिससाठी जो महत्वाचा भाग असतो तो म्हणजे अ, जी प्राइसचं बिहेवियर आहे, ते प्राइसचं बिहेवियर ज्या ठिकाणी दिसतं म्हणजे चार्टवरती, त्या चार्टला प्रत्यक्षात कशा पद्धतीने ड्रॉ केलं जातं, तो चार्ट कशा पद्धतीने समजून घेतला जातो किंवा एखादी कॅन्डलस्टिक कशा पद्धतीने फॉर्म होते, हे प्रत्यक्षात ज्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी पाहणं आणि अभ्यासणं हे फार गरजेची गोष्ट असते. त्या अनुषंगाने या मार्केटचं अनालिसिस करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू नावाचं जे ऍप्लिकेशन्स आहे, त्या ऍप्लिकेशन्स वरती आपण चार्टचं ड्रॉ करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. हे आपण या संबंधित व्हिडिओज मध्ये पाहणार आहोत. ट्रेडिंग व्ह्यू नेमका निश्चित काय आहे त्याची एक प्राथमिक ओळख आपण पाहणार आहोत. ट्रेडिंग व्ह्यूला अकाउंट कसं तयार केलं जातं किंवा ट्रेडिंग व्ह्यू इंटरफेस काय आहे ते समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये चार्ट कसा उघडायचा, त्याच्यामध्ये चार्ट ड्रॉ करण्याचे जे टूल्स आहेत ते कसे अप्लाय करायचे किंवा वापरायचे, त्या चार्टवरती इंडिकेटर्स कसे लावायचे, बाय आणि सेलचं अनालिसिस आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि सोबत चार्ट पॅटर्न्स ही काही शोधणार आहोत आणि वाचलिस्ट कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार करायची आहे या पद्धतीची माहिती या प्रस्तुत व्हिडिओज मध्ये आपण घेणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो, तुम्ही गुगलला गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यू अशा प्रकारची सर्च केल्यानंतर तुम्हा लोकांना जो टॅब येईल त्याला क्लिक केल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मेल आय डी टाकून त्याला लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्या समोर येईल. त्यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली असेल बघा, की या ठिकाणी ही वॉच लिस्ट आहे. या वॉच लिस्ट मध्ये मी ऑलरेडी सेन्सेक्स, त्याच्यानंतर निफ्टी 50, त्याच्यानंतर बँक निफ्टी आणि रिलायन्स असे 4 जे आहेत ते ऍड करून ठेवलेले आहेत. याच्यामधून आपण डिलीट सुद्धा करू शकतो. या पद्धतीने आता डिलीट केल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये आपण त्याला ऍड पण करू शकतो. बघा, सेन्सेक्स 30 या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी येईल. बघा, या ठिकाणी पुन्हा आलेला आहे. कुठलाही प्रकारचा स्टॉक आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. टाटा मोटर्सचा आपण या ठिकाणी ऍड करून घेऊ. टाटा मोटर्स, ठीक आहे. टाटा पॉवरचा या ठिकाणी शेअर दिसतो एनएससी ला, हाही या ठिकाणी आपण ऍड करून घेऊ. बघा, या ठिकाणी तो आलेला आहे. प्रत्यक्षात आपल्याला ज्याही स्टॉकचं किंवा इंडेक्सचं अनालिसिस करायचं आहे त्या इंडेक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण या ठिकाणी बँक निफ्टी बघूया, बँक निफ्टीचा चार्ट बघूया. आता हा बँक निफ्टीचा चार्ट या ठिकाणी ओपन झालेला आहे. बघा, आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाइम फ्रेम वरती, जसं तुम्ही गुंतवणूकदार आहात तर तुम्ही किती लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार आहात की शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार आहात की मध्यम कालावधीसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, हे तुमच्या प्रकारानुसार ठरेल. ही जी या ठिकाणी रेड आणि ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसत आहेत, ह्या सगळ्या कॅन्डल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक जी कॅन्डल या ठिकाणी फॉर्म होत आहे ती 5 मिनिटाची आहे. हा अल्प कालावधीसाठी मार्केटचं मुवमेंट समजून घेण्यासाठी आपण 5 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवू शकतो. जर समजा आपल्याला
मध्यम कालावधीसाठी साधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसाचा जर व्ह्यू घ्यायचा असेल तर आपण 3 तासाची कॅन्डल आपण या ठिकाणी घेऊ शकतो टाइम फ्रेम. बघा आता या ठिकाणी 3 तासाची टाइम फ्रेम आपण घेतलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ ही जी प्रत्येक कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे, ही प्रत्येक कॅन्डल 3 तासाची या ठिकाणी बनलेली आहे. त्याच्यानंतर जर दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला करायचं असेल तर कॅन्डलचा टाइम फ्रेम तुम्हाला चेंज करावा लागेल. या ठिकाणी 1 डे म्हणजे दीर्घ कालावधीसाठी बँक निफ्टीचं मुवमेंट काय असेल, अप ट्रेंडला आहे की डाऊन ट्रेंडला आहे, चार्ट पॅटर्न कोणता बनलेला आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वन डे आहे, 1 डेची टाइम फ्रेम, 1 वीकची टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी 1 वीकची टाइम फ्रेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन 1 मंथची टाइम फ्रेम आहे. तर ते आपल्या गुंतवणुकीच्या प्रकारांवरती डिपेंड असेल की आपल्याला कोणत्या टाइम फ्रेमवरती त्या संबंधित इंडेक्सचं किंवा त्या संबंधित स्टॉकचं अनालिसिस करायचं आहे. अल्प कालावधीसाठी असेल तर कमी टाइम फ्रेम तुम्ही ठेवून अनालिसिस करू शकता आणि दीर्घ कालावधीसाठी तुमचा गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला टाइम फ्रेम जो आहे तो मोठा ठेवावा लागेल, 1 डे, 1 वीक आणि 1 मंथचा. ठीक आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स कसे यूज करायचे आहेत, इंडिकेटर्स विषयी माहिती घेतलेली आहे. मग ते इंडिकेटर्स कसे अप्लाय करायचे तर हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी इंडिकेटर्स नावाचे एक टॅब्स आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणाहून तुम्ही आपण बघितलेला होता सगळ्यात सुरुवातीला SMA म्हणजे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज बघितलेली होती. मग सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज या ठिकाणी कसे असेल, SMA असं क्लिक केलं, लिहिलं की तुम्हाला बघा या ठिकाणी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज हे या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. आता याच्यावरती आपण क्लिक केलं की चार्ट वरती तुम्हाला ते दिसायला लागेल. हे बघा या ठिकाणी ऑलरेडी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 9 क्लोजिंग प्राइसची आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट जी आहे ही सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 9 कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइस वरती या ठिकाणी आलेली आहे. आता याच्यामध्ये सेटिंग्स मधून आपण त्यामध्ये टाइम जो आहे तो वाढवू शकतो किंवा घटवू शकतो. आता या ठिकाणी मला 9 कॅन्डलचा ॲव्हरेज नको आहे, तर मला 21 कॅन्डलचा ॲव्हरेज हवा आहे. तर या ठिकाणी मी 21 हा आकडा टाईप करून त्याला ओके करतो. तर बघा या ठिकाणी 21चा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज मला दिसायला लागला. म्हणजे मागील 5 मिनिटाच्या 21 कॅन्डलचा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज हा 61,024.39 या ठिकाणी दिसतो. म्हणजे आपण असं शिकलो होतो की जर समजा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर तुमची लाईव्ह मार्केटची प्राइस चालत असेल तर त्या मार्केटमध्ये अप ट्रेंड असू शकतो, आणि किंवा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज जो तुमचा त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्या खाली जर लाईव्ह प्राइस काम करत असेल तर त्या इंडेक्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये डाऊन ट्रेंड राहू शकतो. अशा प्रकारचा आपण शिकलो होतो. बघा या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये मार्केटची जी प्राइस आहे लाईव्ह मध्ये ती आपला जो ॲव्हरेज आलेला आहे त्याच्या खाली आहे. म्हणून सद्यस्थितीमध्ये याच्यामध्ये डाऊन ट्रेंड आहे किंवा असू शकतो, अशा प्रकारचा एक साधारण अनुमान आपण काढू शकतो सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या माध्यमातून. परंतु परफेक्ट डिसिजन्स घेण्यासाठी, परफेक्ट बाय आणि सेल्स करण्यासाठी नुसतं एखादं इंडिकेटर्स लावून आपण डिसिजन्स घेणं हे धोकादायक आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर चार्टचं नॉलेज, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इंडिकेटरचं नॉलेज असणं हे फार गरजेची गोष्ट आहे. आपण जस्ट फक्त की जे इंडिकेटर्स आहेत ते कशा पद्धतीने अप्लाय केले जातात याचं नॉलेज या संबंधित व्हिडिओमध्येच घेणार आहोत. ठीक आहे. टाइम फ्रेम आणखीन आपण 100चा करू शकतो. याला 100चा टाइम फ्रेम केला की ते बदलेल. 100 सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज काय आहे तर या ठिकाणी 61,041 हा त्याचा 100चा SMA या ठिकाणी आलेला दिसून येतो. ठीक आहे. तर मुव्हिंग ॲव्हरेजचं चार्टवरती अशा पद्धतीने आपण याला अप्लाय करू शकतो. आता या ठिकाणाहून आपल्याला वाटलं की मुव्हिंग ॲव्हरेज आम्हाला नको आहे, मुव्हिंग ॲव्हरेजला काढून टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही डिलीट केलं, मुव्हिंग ॲव्हरेज चार्टवरून आपोआप गायब होईल. आपण दुसरं इंडिकेटर बघितलं होतं RSI.
RSI या ठिकाणी इंडिकेटर्सवर गेला RSI तुम्ही टाईप केलं की लगेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तुम्हाला लोकांना या ठिकाणी मिळेल. त्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की याच्यामध्ये 3 रेंज आहेत. टॉपला एक 70ची रेंज आहे, मधामध्ये 50ची रेंज आहे आणि खाली 30ची रेंज आहे. म्हणजे 70 किंवा 70 पेक्षा अबोव गेलं की तो स्टॉक्स किंवा तो इंडेक्स हा ओव्हरबॉट झालेला आहे असं आपण म्हणतो. आणि 30ला ज्यावेळेस आलं तर तो ओव्हरसोल्ड झालेला आहे असं आपण म्हणतो. आता प्रत्यक्षात हे चार्ट्स वरती या प्रकारचा RSI तुम्हाला लोकांना दिसेल इंटरफेस. या ठिकाणी बघा RSI बाय डिफॉल्ट 14च्या क्लोजिंग प्राइसचा या ठिकाणी दिलेला आहे. बाय डिफॉल्ट असते, त्याच्यामध्ये चेंजेस नसतो. तर हे या पद्धतीने आपण अनुमान काढू शकतो, अनुमान लावू शकतो की सध्या मार्केट ओव्हरबॉट आहे की ओव्हरसोल्ड आहे. तर हा इंडेक्स हा इंडिकेटर्स आपल्याला चार्ट्स वरती या पद्धतीने या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आणखीन कुठलंही इंडिकेटर्स तुम्हाला लावायचं असलं की चार्ट्स वरती तुम्हाला या ठिकाणी वरती इंडिकेटर्स हे नाव आहे, याच्यावरून आपण इंडिकेटर्स घेऊ शकतो. एक छोटं उदाहरण आणखीन MACDचं घेऊया. MACD बघा या ठिकाणी आलेलं आहे का काय, मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन. याला क्लिक केलं की तुम्हाला लोकांना चार्ट्स वरती या ठिकाणी दिसायला लागेल या पद्धतीने. हे बघा मुव्हिंग ऍव्हरेजचं डायव्हर्जन कन्व्हर्जन म्हणजे MACD हे ऑलरेडी 12, 26 आणि 9 फॉर्मॅट्स मध्ये राहतं. याच्यामध्ये चेंजेस करण्याची काही गरज नाही, बाय डिफॉल्ट याच्या सेटिंग आहेत. आणि जसं जसं मार्केटची मुवमेंट ही लाईव्ह मार्केट्समध्ये होत राहील तसे तसे या इंडिकेटरचे आकडे तुम्हाला लोकांना चेंज होताना या ठिकाणी दिसतील. पुढं हाही आपण या ठिकाणी कट करूया. आता पुढं नेमका सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स जर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स दिलेले आहेत. या टूलचा वापर तुम्हाला लोकांना करता येणं, जर मार्केटमध्ये तुम्ही काम करत आहात तर हे बंधनकारक आहे, हे शिकलंच पाहिजेत. अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंड लाईन्स आहेत. आता ही ट्रेंड लाईन्स आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट एका विशिष्ट ट्रेंड लाईनला फॉलो करत आहे तर त्या ठिकाणी आपण ट्रेंड लाईन ही ड्रॉ केली पाहिजे. जसं की या ठिकाणी अशा प्रकारची एक ट्रेंड लाईन आपण घेऊ शकतो. ही ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. अजून कुठं तुम्हाला आपल्याला सपोर्ट दिसत आहे का, तर सपोर्टही आपण बघू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला हा सपोर्ट या ठिकाणी दिसतो, जो टॉप बॉटम्स मध्ये या ठिकाणी दिसतो, म्हणून आपण टॉप बॉटमचं घेतलं. या ठिकाणी क्लिक केलं आणि अशा प्रकारचं आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे मार्केटसाठी सद्यस्थितीमधला हा सपोर्ट या ठिकाणी आहे आणि रेजिस्टन्स ही वरची ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनला मार्केट काय होते, फॉलो करते. साधारणतः 1, 2, 3 वेळेस झाले या ट्रेंड लाईनला मार्केटने टच केलेला आहे, म्हणजे रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर ही ट्रेंड लाईन आपण या पद्धतीने ड्रॉ करू शकतो. हा सपोर्ट लाईन आपल्याला दिसतो, तर या ठिकाणी आपण सपोर्ट ड्रॉ केलेला आहे, है ना. त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामधले. तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आहे की सपोर्ट जो आहे हॉरिझॉन्टल आहे, या ठिकाणी बघा एकदम हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे परफेक्ट सपोर्ट घेतलेला आहे याच ठिकाणी आणि याच ठिकाणाहून. म्हणजे या ठिकाणी आलं मार्केट आणि या ठिकाणाहून पुन्हा याच ठिकाणी आल्यानंतर सपोर्ट घेतला, तर या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल लाईन मारू शकतो अशी. याला बरोबर त्या ठिकाणी नेऊन टच केलं की हॉरिझॉन्टल लाईन बाय डिफॉल्ट तुमच्या चार्टवरती दिसायला लागेल. यानं काय होतं की चार्टला अभ्यासाचं जे स्किल आहे आपलं ते बिल्ड होतं, वाढतं, आत्मविश्वास वाढतो. म्हणून ह्या ज्ञानाची नितांत गरज मला चार्ट पॅटर्न समजून घेण्यासाठी आहे असं वाटते. पुढे आणखीन याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसे की आता पॅरलल चॅनल्स असेल किंवा एखाद्या, त्याला काय म्हणतो आपण की साईड वेज मार्केट असेल, तर साईड वेज मार्केटलाही आपण काय केलं पाहिजे, ड्रॉ करून ठेवलं पाहिजे. म्हणजे समजेल. आता या ठिकाणी एखाद्या ठिकाणी बघूया आपण कुठं साईड वेज मार्केट आहे का, तर या ठिकाणी साईड वेज मार्केट मला दिसून येते. यालाही ड्रॉ करून आपण ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येतं. बघा आता या टॉप टॉप बॉटमच्या याच्यातून आपण घेऊया. या ठिकाणाहून क्लिक केलं
की या ठिकाणापर्यंत, म्हणजे हे एक चॅनल्स मध्ये मार्केट फसलेलं होतं. तर या पद्धतीनं आपण समजून घेऊ शकतो की बाबा मार्केट जे आहे एका विशिष्ट किमतीला सपोर्ट घेतं आणि लागलीच थोडं वरी जाऊन लागलीच रेजिस्टन्स घेतं आणि तिथून लगेच वापस येऊन पुन्हा त्याच किमतीला सपोर्ट घेतं आणि कुठल्याही प्रकारची मोठी अप ट्रेंडलाही जात नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे डाऊन ट्रेंडलाही जात नाही. अशा परिस्थितींमध्ये मार्केट हे साईड बेज आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि मग याला आपण ड्रॉ करून ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येईल साईड बेस नंतर कधी निघणार आहे किंवा वापस डाऊन ट्रेंडला कधी जाणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर आणखी तुम्ही ट्रेड जर प्लॅन करत असाल तर तो ट्रेड प्लॅन केल्यानंतर किंवा त्याला तुम्ही बाय करत असाल तर त्याचा टॉप लॉस आणि टार्गेट तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या चार्ट्स वरती लावू शकता याचंही आहे. या ठिकाणी बघा हा जो आहे यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटत आहे तुमचं प्रेडिक्शन आहे की मार्केट अप साईडला जाणार आहे, तर तुम्ही लॉंग पोझिशन त्या ठिकाणी घेत आहात. तर आता या ठिकाणी तुम्ही एंट्री करत आहात, तर इथून या पद्धतीचं हे एक टूल्सचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे ऑलरेडी अशा पद्धतीनं की आता या ठिकाणी तुमची एंट्री आहे, हा तुमचा टॉप लॉस आहे ना. इथं तुम्ही एंट्री केलेली असेल, इथून हा तुमचा टॉप लॉस आहे. टार्गेट किती असेल हे टार्गेटही तुम्ही या टूलच्या माध्यमातून सेट करून ठेवू शकता. हे लाईव्ह मार्केट्समध्ये चालू असताना तुम्ही याचा ऍप्लिकेशन अप्लाय हा करू शकता. म्हणजे याची यानं तुम्हाला कळेल याच्यावरून की तुमच्याला टॉप लॉस किती पॉईंटचा. आता या ठिकाणी 181 पॉईंटचा माझा टॉप लॉस आहे आणि प्रॉफिट माझं 332. रिस्क रिवॉर्ड रेशिओ 1.83 या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन्स आपल्याला मिळतात. आपलं काम काय होतं, कमी होतं. फक्त आपल्याला या बाबीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आता लॉंग पोझिशन केल्यानंतर हे ज्यावेळेस मी इथं अप्लाय केलं की मला बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी मिळाल्या की माझा टॉप लॉस किती पॉईंटचा आहे, माझा टार्गेट किती पॉईंटचा आहे आणि माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ किती पॉईंटचा आहे. मला वेगळं कॅल्क्युलेशन करण्याची मला या ठिकाणी गरज पडली नाही. तर हे बेनिफिट्स मिळतात आपल्याला या टूलचे. हे बेनिफिट्स आपण घ्यायला पाहिजे. माझा असा व्ह्यू आहे की मार्केट हे पडणार आहे. मार्केट पडणार आहे तर मी शॉर्ट पोझिशन घेईल. मग शॉर्ट पोझिशन घेण्यासाठी या ठिकाणी दुसरं आहे बघा, शॉर्ट पोझिशन आहे. मी या ठिकाणी एंट्री करेल. ठीक आहे, माझा टॉप लॉस हा साधारणतः या पॉईंटच्या वरती राहील आणि माझं टार्गेट हे हिट करेल. हे उदाहरणासाठी फक्त मी तुम्हाला सांगतोय. बघा आता याच्यात मी अशा प्रकारची एंट्री घेतल्यानंतर मला क्लिअर समजेल माझ्या शॉर्ट पोझिशन्स मध्ये टॉप लॉस आहे 131.45 चा आणि प्रॉफिट मला 432 पॉईंट समोर राहिला. माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ 3.29 चा या ठिकाणी मला दिसून राहिला एका क्वांटिटीसाठी. ठीक आहे, तर सगळं क्लिअर हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो. तर याचा वापर आपण चार्ट पॅटर्न समजून घेत असताना करणं गरजेचं आहे. रिमूव्ह करून घेतो. पुन्हा आणखीन काही टूल्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की हे टूल्स आहे या माध्यमातून आपण ॲरो दाखवू शकतो. या अजून या माध्यमातून आपण बघा हे ॲरो दाखवलाय, याच्यातून आपण रेक्टँगल करू शकतो. रेक्टँगल आपण करू शकतो अशा प्रकारचं की या बॉक्समध्ये मार्केट आहे अशा प्रकारचं. त्याच्यानंतर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा. रोटेट रेक्टँगल आहे. पाथ या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे याच्यावरून आपण अनुमान काढू शकतो की मार्केट कशा दिशेनं चाललेलं आहे. हे अशा पद्धतीनं आपण याला ड्रॉ करू शकतो. तर हे टूल्स जे आहेत या टूल्सच्या माध्यमातून ट्रेडिंगचं कामकाज आपलं किंवा इन्व्हेस्टमेंटचं कामकाज आपलं सोपं होतं. बघा या पद्धतीनं याला पुन्हा ट्रेंड लाईन्स मध्ये टाकून आपण ड्रॉ करू शकतो. काय आहे नेमका, कोणता पॅटर्न बनलेला आहे, कोणता चार्ट आहे, हे आपल्याला हे इथं समजून येतं. ठीक आहे, आता ही जी ड्रॉइंग आहे आपण केलेली एका टायमामध्ये आपल्याला सर्वच जर डिलीट करायचे असेल तर या ठिकाणी ऑल ड्रॉइंग दिलेले आहेत बघा. रिमूव्ह 7 ड्रॉइंग्स डिलीट, म्हणजे आपल्या चार्टवर जेवढेही आपण काम केलेलं होतं ते सगळं डिलीट होऊन जातं. तर वेगळं असं काही करण्याची आपल्याला त्या ठिकाणी गरज पडत नाही.
तर हे आहेत. सर्कल आहेत, इलिप्स या ठिकाणी दिसतात, पॉलीलाईन्स आहेत, ट्रायंगल आहे, ERC आहे. आपल्या गरजेनुसार आपण यातलं कोणतंही टूल्स त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. हे हायलायटर आहे. तुम्हाला वाटलं की इथं मार्क करून ठेवायचे तर याला हाय करून ठेवू शकतो, यालाही हायलाइट करून ठेवू शकतो. तर हे हायलायटर्स आहे. हायलायटरचाही वापर आपल्याला या ठिकाणी करता येईल. रिमूव्ह करू याला. आणखीन काय काय आहे याच्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही टेक्स्ट पण याच्यावर लिहू शकता. टेक्स्टच्या माध्यमातून बरेच काही फंक्शन्स आहेत. या फंक्शनचा वापर आपण चार्ट्सवरती करता येते. हा एक बारच हे आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी हाही आपण या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. तर हे इतक्या गोष्टी, हे टूल्स या ठिकाणी आपल्याला आहेत. आता एखादा चार्ट पॅटर्न्स नेमका कशा पद्धतीने किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, आता हा बँक निफ्टीचा आहे. आपण रिलायन्स मध्ये येऊया. रिलायन्स याचं बिहेवियर काय होतं मागचं, आपण हे 5 मिनिटाच्या याच्यावर न बघता याला 1 डेच्या याच्यावरती बघूया कशा पद्धतीने काम केलेलं आहे रिलायन्सने. जर आणखीन मोठी टाइम फ्रेम घेतली की स्पष्ट चार्ट दिसायला लागेल आणखीन आपल्याला 1 वीकची. बघा आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, या चार्टचा जर अभ्यास आपण करायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला एक ट्रेंड लाईन दिसून येते, बुलिश चार्ट पॅटर्न पण दिसून येते. म्हणजे ही ट्रेंड लाईन आहे. रिलायन्स मध्ये साधारणतः कधी बनलेली आहे, 2010-11ची गोष्ट आहे. 10-11 मध्ये सुंदर ट्रेंड लाईन बनलेली होती. सुंदर कन्सोलिडेशनही झालेलं होतं, ब्रेकआउटही झालेली होती. त्याच्यानंतर सुंदर रिटेस्टही झालेला आणि त्याच्यानंतर मुवमेंटही चांगली मिळालेली. आफ्टर रिटेस्ट या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल 1 to 3 बुलिश पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बनलेला दिसून येतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एक छोटासा पॅटर्न, पुन्हा बुलिश पॅटर्न या ठिकाणी ड्रॉ झालेला होता. म्हणजे एकत्र 2 बुलिश पॅटर्न या ठिकाणी दिसून आलेले होते 240च्या प्राइस, 200 ते 240च्या रेंजमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी चांगली रॅली यामध्ये पाहायला मिळाली. अशा प्रकारचं अनालिसिस आपण रिलायन्सचं करू शकतो, समजून घेऊ शकतो चार्ट्स. आणखीन कुठं काही ट्रेंड लाईन्स वगैरे दिसते का, बेरिश, बुलिश, कुठल्या प्रकारचा दुसरा पॅटर्न दिसतो का, तर हे शोधायचं. आता याच्यानंतर आपण टाटा पॉवरचं बघूया. टाटा पॉवरचं अनालिसिस 1 वीकची कॅन्डल आहे टाइम फ्रेम. या ठिकाणी हा सपोर्ट बनलेला होता या टाटा पॉवर्स कंपनी लिमिटेड मध्ये. हा सपोर्ट खालच्या साईडनं ब्रेक झाला होता, म्हणजे हा सपोर्ट खालच्या साईडनं ब्रेक झाला, नंतर पुन्हा बाईंग आली आणि बाईंग आल्यानंतर पूर्ण एकदम मार्केट अपसाईड मुवमेंट या ठिकाणी दिली. याला आणखी तुम्ही ट्रेंड लाईन पण टाकू शकता. ट्रेंड लाईन या ठिकाणी एक येते, ही ट्रेंड लाईन आहे ना. हे ट्रेंड लाईनला ब्रेकआउट केला आणि मार्केटनं मुवमेंट दिली. मग याच्यामध्ये कंटिन्युएशन पॅटर्न तयार होतो है ना, रॅली कंटिन्यू राहण्यासाठी. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण पोल अँड फ्लॅगच्या बाबतीमध्ये शिकलो. सगळं परफेक्ट किंवा परफेक्शनच असं नसतं. आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपलं मार्केटमध्ये असलेला अनुभव यावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो. आता या ठिकाणी पोल अँड फ्लॅग मला दिसून येतो, म्हणजे अपट्रेंड आहे, अपट्रेंडला कंटिन्यू ठेवण्यासाठी या प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी बनला, ब्रेकआउट झाला, रिटेस्ट झाला आणि देन पुन्हा रॅलीला लागला आपला. तर अशा प्रकारचं अनालिसिस आपण मार्केट्समध्ये टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून करू शकतो. यानं होतं काय, तर आपले जे गुंतवणुकीचे निर्णय आहेत किंवा आपले जे ट्रेडिंगचे निर्णय आहेत
याच्यामध्ये क्लिअरिटी येते. आपल्या रिस्कला आपण लिमिटमध्ये ठेवू शकतो. चांगलं प्रॉफिट्स आपण या ठिकाणी कमावू शकतो. तर हा चांगलं बेनिफिट्स आपल्याला मिळतं. आणखीन या ठिकाणीही तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला तुमचं अकाउंट तयार करून वॉचलिस्ट तयार करून ठेवू शकता. डेली तुम्ही केव्हाही साठी हे वापरू शकता. मोबाईलमध्ये ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. तर एकंदरीत या पद्धतीनं आपण हे विश्लेषण या ठिकाणी करू शकतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण काय होतं, की हे इंडिकेटर्स आहेत. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. चार्टवर कशा पद्धतीनं पॅटर्न बनतो, तो आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यानंतर चार्ट आपल्याला हवा त्या पद्धतीनं ड्रॉ करणं, है ना. या ठिकाणी अलर्ट पण आपण लावू शकतो. आणि बॅकडेटेड समजा मार्केट बंद झाल्यानंतर त्याला पुन्हा तुम्ही रिप्ले मध्ये सुरू करू शकता या ठिकाणाहून, है ना. तर आहे कॅन्डल चार्ट, कॅन्डलचे पण वेगवेगळ्या प्रकार आपण या ठिकाणी वापरू शकतो. ब्रास मध्ये बघा या पद्धतीने दिसतात ना, ब्रास मध्ये या पद्धतीने कॅन्डल्स तुम्हाला दिसतात. लाईन्स मध्ये या पद्धतीने तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर होलो कॅन्डल्स आहेत या पद्धतीने तुम्हाला दिसतात. ज्या गोष्टींवरती आपला सराव आहे त्या तो कॅन्डलचा प्रकार या ठिकाणी आपण ठेवला पाहिजे. आपला कॅन्डल रेड आणि ग्रीन वरती आपला सराव असेल तर रेड आणि ग्रीन हे कंटिन्यू आपण याला फॉलो केलं पाहिजे किंवा ठेवलं पाहिजे. तर आणखी चार्टला इन्व्हर्ट पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणजे साधारणतः कधी कधी काय होतं की चार्ट हे सरळ पाहत असताना आपल्या लक्षात येत नाही की नेमका मार्केटची दिशा काय आहे, मुवमेंट काय आहे. तर या परिस्थितीमध्ये आपण चार्टला काय केलं पाहिजे, इन्व्हर्ट केलं पाहिजे, म्हणजे उलट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात येतं की नेमका मार्केटला कोणत्या साईडनं मुवमेंट द्यायची आहे, है ना. आता पुन्हा आपण सर्कल करूया. इन्व्हर्ट केल्यानंतर आपण सर्कल केलं. हे एक चांगलं फंक्शन्स याच्यामध्ये आहे. प्रत्येकच डिमॅट्स अकाउंट्स मध्ये चार्ट पॅटर्न वरती तुम्हाला हे दिसून येईल. आणखीन काय गोष्टी आहे त्याच्यामध्ये, इंडेक्स टू 100, आपण 100च्या याच्यामध्ये ही प्राइस 100च्या याच्यामध्ये नेऊ शकतो रेग्युलर, है ना. 379 आहे या ठिकाणी. 100 केल्यानंतर 156 म्हणजे पर्सेंटेज मध्ये त्या ठिकाणी ते येऊन जाईल. इन्व्हर्ट स्केल. तर हे एक चांगलं टूल्स आहे. चार्टला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलतो, है ना. आपण चार्टला सरळ पाहत आहोत तर चार्टला इन्व्हर्ट करून पण पाहू शकतो. ठीक आहे. आता हे आपण सरळ केलेलं आहे या चार्टला. आणखीन याच्यामध्ये कम्पेअर ऑर ऍड सिम्बॉल्स आहेत. आपण कम्पेअर पण करू शकतो. टाटा पॉवरचं कम्पॅरिझन्स आपण रिलायन्स सोबत करू शकतो किंवा रिलायन्स कम्पॅरिझन्स आपण एखादी दुसरी जी कंपनी असेल, बजाज फायनान्सशी करू शकतो, बजाज फिनसर्व्हशी करू शकतो, बीएससीच्या स्टॉकशी आपण कम्पॅरिझन करू शकतो. तर याचा बेनिफिट्स आपल्याला या घेता येतात. तर मित्रांनो, आता या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप्लिकेशन्स मध्ये प्रॉपर चार्टचं अनालिसिस कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये असणारे जे टूल्स आहेत त्या टूल्सचं वापर आपण कसा केला गेला पाहिजेत आणि इंडिकेटर्स आपण कसे त्या ठिकाणी लावले पाहिजेत, रिमूव्ह कसे केले पाहिजेत, या संबंधित माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मला असं वाटते की तुम्हा लोकांना हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.